नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात न्यूज टॉप 9 ची करणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांनी. सकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतात. तहव्वूर राणाला विशेष विमानानं दिल्लीत आणलं. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टात हजर करत ताबा मागितला. दहशतवादी तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर. तहव्वूर राणा 26 सकराच्या हल्ल्यातील मास्टरमाइंड, कसाब नंतरचा दुसरा जिवंत दहशतवादी हाती. तहव्वूर राणाला संविधानानुसार शिक्षा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. राणाचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या राजकीय मुत्सद्देगिरीचं मोठं यश असल्याचाही शहांचा दावा. भाजप राणा फेस्टिवल साजरा करत आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांचा निशाणा. तर राजकारण न करता तहव्वूर राणाला फाशी द्या, वडेट्टीवार यांची मागणी. तो ये बीजेपी का राणा फेस्टिवल चल रहा है क्या? ये किसी का भी फेस्टिवल करते हैं ये लोग. त्याला आणून त्याला फाशी दिली पाहिजे आणि त्याचं राजकारण करता कामा नये. 15 वर्ष झाले त्या तरुण राणाला आणायसाठी. 15 वर्ष का लागले याचं उत्तर कोण देणार? तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. 26 सकराच्या हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळे यांची मागणी. कसाबला पकडताना तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. अगदी दर्दनाक म्हणजे भयानक अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यानं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचे आरोप. आज माझ्यावरती प्रेशर टाकताय, तसंच माझी आईवरती इतका प्रेशर टाकला होता की त्यांनी आत्महत्या केली. औरंगजेबावरती पिक्चर बनते, पण त्यांच्यापेक्षा क्रूर वृत्ती हे धनंजय मुंडे एन गुंडा गँगची आहे. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापले. लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे. गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.